हॅलो. बोलू. हॅलो. हा बोला ना बोला. भाऊ तुम्ही कोण हरिभाऊ राठोड बोलताय का? हो हो भाऊ तुम्ही समाजासाठी खूप काही केलेलं आहे. हो ना. आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा सार्थ. थँक्यू. पण आता आम्हाला असं वाटतंय की आरक्षण मिळेपर्यंत हॅलो हो हो बोल. बंजारा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही बंजारा समाजाच्या भक्कम पाठीशी उभे राहावे. येस सर येस. समाजाच्या पाठीशी उभे राहावे आणि थोडं शांतीला धरावे असे आम्हाला वाटते. शांतीने घ्यायचं. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, तुमची ग्रामपंचायत वगैरे आले तर तुम्ही ऍक्टिव्ह व्हा, त्याचा काही विषय नाहीये. पण हा सर्व समाजाचा प्रश्न आहे. भाऊ तुम्ही खूप काय केलेलं आहे आमच्यासाठी. फक्त आता तुम्ही कुठंतरी थोडी विश्रांती घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. बर. हा पण हे आरक्षणचा मुद्दा होऊ द्या, मग विचारतो घेतो मी. नाही ऐका ना भाऊ, आरक्षणाचा मुद्दा आम्हाला असं वाटतं की आता तुम्ही थोडं रेस्ट करावा असं आम्हाला वाटतंय, आराम करावा. मग कोण करणार? मी बसतो, मला एक अहो भाऊ कुणाचीच गरज नाही समाजाला. सर्व समाजानं ध्रुव हातात उचललाय. कोणत्याही सामाजिक राजकीय नेत्याची गरज नाही समाजाला असे आम्हाला वाटतंय. तुम्ही खूप कार्य केलेले आपल्या समाजासाठी. हात जोडून तुम्हाला विनंती करतो की एवढे वेळ शांतीला धरावे अशी आमची अपेक्षा आहे. बर 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 ठीक आहे. का तू कुठून बोलताय? आम्ही अंबाजोगाईहून बोलतो भाऊ. हो बीड. बीड बीड. तर तुमचं कार्य आम्ही खूप बघितलेलं, पण आता कुठंतरी तुम्ही थोडं आपल्याला विश्रांती द्यावी. तुम्ही तरी उचला, तुम्ही तरी हातात घ्या ना. आम्ही ऐका ना, आम्ही हातात घ्यायची गरज नाही, ऑलरेडी समाजानं हातात घेतलेला आहे भाऊ. ठीक आहे. तरी घ्यायला पाहिजे ना, असं थोडंच आहे की. अहो भाऊ ऐका ना, आता आपलं म्हणजे कुठंतरी आता सिनियरिटी पाठीशी उभा टाका फक्त तुम्ही भक्कमपणे. मग आहेच की मी पाठीशी उभा टाका बस. बाकी मी काय म्हणतोय भाऊ, सर्व समाज आपला जागृत झालेला आहे, सर्व समाजाला कळतंय. त्याच्यामुळे तुम्ही आपले सिनियर मंडळी आहेत म्हणून मी तुम्हाला एक चांगल्या भावनेनं बोललेलो आहे. बरोबर. ठीक आहे, मी पाठीशी आहे तुमच्या. तुम्ही पुढे व्हा. समाज पुढे होणार आहे. ऐका, समाज कुणी नेता वगैरे कुणी राहणार नाही, समाज पुढे राहणार आहे. आपण समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा टाकून सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे. चालेल. कारण आज तेच ठरलं, आता मुलींना 2-4 मुलींना पुढे करायचं आहे. मुली सगळं आपलं नेतृत्व करतील आणि आपण सगळे पाठीशी राहून शांतीने बघावे आपले. बस बस. कसं आहे भाऊ, सगळं तुमची समाजात. काय नाव आपलं? माझं चव्हाण आहे साहेब, पवन चव्हाण आहे. पवन चव्हाण. चव्हाण मी गावड्याची नाही. पवन चव्हाण. सांभाळ भाऊ, जय सेवालाल. हमार समाज वती ती विनंती है की भाऊ आपण फक्त पाठीशी रेन सर्व समाजन सहकार्य करू. हातरीच अपेक्षा भाऊ. चालत तुम्हाला पाठीशी चांबू तिच्या छोरीनं पुण्या करायचं. आणि आपण कधीच आपण ठरवू. यस. आणि जे मीडिया पर भी रही भाऊ दिचार छोरी रही है. बाकी मीडिया पर कोई भी काय है, कोई भी काय भी बोल दे, तो कोई भी नेता है दारोस तो समाजन पुचा अशी ती दिशा माया कोणी भाऊ. एकच खंबीर नेतृत्व रे, वो छोरी रे किंवा कोई माटी रे, समजा काही एक वाते कोई भी ध्रुवा उंदुरे हाते में देरचं वो संभाळे समाज जे ठरे कुछ हे आरक्षण रो. बाकी तो चकनी भाऊ पण लोकसभा, राज्यसभा, विधानसभा. तो तुम्ही हात जोडून विनंतीचं भाऊ, समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं रो. बस कोणीतरी झेंडा वटावं काय तुम्हाला समाज वटायला जो झेंडा होता आपल्या पाठीशी राहते. यस. साबो कसं बोले भाऊ, समाजच झेंडा वाटाली होतं केरीच गरज छे. तुम्ही हात जोडून विनंती करू तो, तर आपण जुळेल